लालबहादूर शास्त्री यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी जमलो. त्याचबरोबर आपण आजच्या दिवशी आजी आजोबा दिवस आणि पाककृती स्पर्धा या स्पर्धा घेणार.
मुलांना दिली पाहिजे, नातवंडांना दिली पाहिजे. प्रत्येक नातवंडांनी खरोखर चांगल्या प्रकारे आजी आजोबांचं माझे 4 शब्द पूर्ण करते. आणि आधी सगळे आजोबांनी साधे संस्कार देऊन आपल्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीत मुलं कशी हुशार होतील याबद्दल सगळ्या आजोबांचं लक्षात आजोबांनी घेतच असतात, पण जास्त आजी आजोबा जवळ असतात. आज आपल्याला त्यातून समजलं मुलांना. आज आपल्या शाळेमध्ये पहिला हा दुसरा वर्ष आहे. गेल्या वर्षापासून ही परंपरा सुरू झालेली आपल्या बरोबर. काळाची गरज आहे असे कार्यक्रम करणं, हे काळाची गरज आहे. स्पर्धा आता आपण पाहिलं तर मगाशी त्या आयुषने भाषण केलं ना, ते मला खरोखर आवडलं. कारण आज काळाची गरज आहे. आज प्रत्येक जी मुलं आहेत नातवंड असते आमची, प्रत्येक जण मोबाईलमध्ये. मला एवढं सांगायचं आहे, प्रत्येक आई वडिलांना जवळ माहीत जास्त आई वडिलांना हे लाड आहेत मोबाईल देणे वगैरे. खरोखर विज्ञान युग आहे, परंतु मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे काय परिस्थिती होती आपण प्रत्येक पाहतो. आज जास्त वेळ मोबाईलवरती मुलं राहत आहेत. प्रत्येक घरामध्ये आज शाळेत नाही एकदा मुलं गेलीत की मोबाईलमध्येच असतात. त्यांना आजी ओरडते, आजोबा ओरडते किंवा आई ओरडते वावरते याच्याकडे भान नसतं. बरीचशी अशी मुलं आहेत मी पाहतोय. आणि मी सगळ्यांना त्यासाठी आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ सध्या चालू केलं आहे. बरीचशी मुलं येतात बरं आवड निर्माण झाली. काय लोक पुढे येतात तिथं लगेच दुसऱ्याचं बघितलं सायकल चालवतो का तुम्ही जाऊन पुढे सायकल चालवतो. अशी आहे त्यांना सगळ्यांना तुम्ही ताकीद द्यावा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. बरीचशी मुलं येतात हरिपाठ त्यांना सवय चांगली लागली. कारण संस्कार लागायला नाही म्हणून आम्ही हरिपाठ चालू केलंय. आणि हे घरातून सुरुवात व्हायला पाहिजे. आम्ही बोलण्यापेक्षा घरातली माणसं जास्त बोलायला पाहिजे. माझे नाव आहे वंदना रामचंद्र. नातवंडांना कसं शिक्षण द्यायचं, पहिल्यांदा आजी आजोबा जर घेऊन बसले तर मुलं शिकतात. त्यांची मम्मी पप्पा असतात ते कामाधंद्याला जातात, मुलं काय लक्ष देत नाही. त्यासाठी आजी आजोबांनी पण लक्ष द्यायला पाहिजे, तरच नातवंड पुढे जाऊ शकतात. एवढे बोलून मी 2 शब्द सर्व आजी आजोबांचे. त्याचप्रमाणे आज आपल्या रायगड जिल्हा शाळा नंबर 2 मी मनापासून सरचे स्वागत करतो. कारण आज हा आपल्या गावामध्ये आजी आजोबा दिवस साजरा केलाय. आणि आताच आपले डिगी मला बोलून गेले की हे गेल्या वर्षापासून साजरा होतोय. आमची ही पहिलीच वेळ आहे. आम्हाला ह्या वर्षीच माहिती पडलं, कारण काल बरोबर ह्या मुली सही घ्यायला आल्या होत्या अजेंड्यावर आणि बरोबर उपस्थित मी होतो. त्याच्यामुळे मला आणि शिवाय आमचा हा नातू बारका, मी जेवायला बसलो मला लक्षात नव्हतं. तो मला म्हणतो, मी त्याला सांगत होतो बाय आता जेवले आई आमचे नात म्हणजे जेवले तू आपल्या रूम मध्ये झोप, आम्ही माझ्या पुढ्यात झोपतो. आणि ते दोघं एकत्र झाले तर मस्ती करतात. तर तो मला म्हणतो बाबा झोपायचं नाही, तुम्हाला शाळेत जायचंय. तर म्हणतो शाळेत कशाला? तर म्हणजे नाही आजी आजोबा दिवस आहे. मला आठवण म्हणजे लहान मुलांना एवढं लक्षात राहतं. बरं दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची, आज आपलं हे खेडेगाव असल्यामुळे इथं आजी आजोबा पाहायला मिळतात. परंतु शहरासारख्या ठिकाणी आजी आजोबा सगळे दूर गेलेले आहेत. ते आश्रमामध्ये किंवा कुठेतरी इकडं तिकडं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ठेवतात. कारण काय हल्लीचं युग असं आहे की हम दो और हमारे दो. माझी बायको आणि 2 मुलं आम्ही फक्त राहायचं, आजी आजोबाला वाऱ्यावर सोडायचं अशी ही पद्धत चालली. तरी सुद्धा माझी कळकळीची विनंती राहील की ह्या आत्ताच्या युगातल्या मुलांना की बाबांनो रे, आई वडिलांनी तुम्हाला ह्याच्यासाठी मोठं नाही केलं की उद्या तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडा. परंतु त्या मुलांनी एवढा विचार केला पाहिजे की आपल्या आई वडिलांना आपण पोचलं. कारण नियती कोणाला सोडत नाही. जसं तुम्ही शेतात पेराल तसंच उगवणार आहे.
आज जर तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर त्या पद्धतीने कराल तेच उद्या तुमची मुलं तुमच्याबरोबर करणार आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की कोणीही आज या ठिकाणी बरेच लोक उपस्थित आहेत, कोणीही आपल्या सासू सासऱ्याचं खालापेक्षा करू नका, त्यांना असा दुजाभाव देऊ नका. आणि सर्वांना मी या आजी आजोबाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम न करता एकदम मस्तपैकी झाला. आता हे पण ठेवलं ते चांगलं केलं. अजून याच्यापेक्षा चांगली हे शोभा येईल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपला प्राथमिक शाळेमध्ये आजी आजोबा दिन साजरा केला जातो. आम्हाला कालच समजलं.